रूप पाहता लोचनी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी सुख झाले हो चांदणी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा दोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा बरवा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी संतोष सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी संतोष सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवी वर बापर कुमदेवी वर बापर कुमदेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा दोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गकरा शरण उदारा पांडुरंग शरण जाऊ राजा पांडुरंग आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गकरा शरण उदारा पांडुरंग शरण जाऊ राजा पांडुरंग शरण
उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे 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 हे मनुष्याचे काय आहे हे मनुष्याचे काय आहे हे मनुष्याचे काय आहे नेता देव पिता 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 नेता नेता देव पिता देव पिता येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी गेला निमित्ताचा धनी केला से प्राणी असे प्राणी निमित्ताचा धनी गेला से प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे म्हणून व्यर्थ केला माझे म्हणून व्यक्त केला माझे म्हणून व्यक्त केला हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे हे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे तारे नाशिवंतासाठी तुका म्हणे तारे नाशिवंतासाठी तुका म्हणे तारे नाशिवंतासाठी हरी पाडी दाजी देवा हरी पाडी दाजी देह हे काळाचे धन कुबेराचे 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 मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार कैलास महाराज चव्हाण प्रकाश महाराज उठावे आलियाचा संसारा उठावे आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा शरण उदारा देहो हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे शरण उदारा पांडुरंगा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे देह
हे काळा धन कुबेरा आलिया संसारा उठा वेग करा या संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा शरण जाबू तारा पांडुरंगा शरण जाबू तारा पांडुरंगा हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे शरण जाऊ तारा पांडुरंग शरण जाऊ तारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे हे मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे मनुष्याचे काय आहे तुम्हाला मनुष्याचे मनुष्याचे काय आहे काय आहे काय आहे ते मनुष्याचे रे काय आहे काय काय आहे हे मनुष्याचे काय आहे काय आहे काय काय आहे हे मनुष्याचे मनुष्याचे काय आहे काय
ते सद्गुरु किशनगिरी बाबा की जय। आलिया संसारा उठावे गुकरा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन धन बेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देव पिता नेता नेव पिता येथे याची सत्ता काय देह एकाचे धन धन बेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी गेला से प्राणी माझे जुनी व्यर्थ गेला देह एकाचे धन धन बेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तुका मन मनार नाशिबतासाठी देव सरटी पडितोसी देह एकाचे धन धन बेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल
समचरण सरोज जगन निहित पाणी मंडन मंडनारा तरुण तुलसी माला कंदर सदैव धवला हास विठ्ठल चिंतयामी महायोग पीठे तट भीमराध्या वर पुंडरीकाय दात मुनींद्रे समागत तमानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू प्रथम नमले पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू प्रथम नमले पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमले पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू प्रथम नमले पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धराता अवतार कलाकांगते जोधिका मोधिवतिक्रम खलानी शवादा पणोदार लक्षम समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा जयाचा श्रीरंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तुझा शांती दे मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एकतरी आईची संध्याकाळ दे दिवसभर
तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. विश्वमान्य विश्वगुरु करुणावरून आलय अखिल कोट अखिल आनंद भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त. कोण? जगद्गुरु तुकोबाराया. जगद्गुरु तुकोबारायानं माझ्या छत्रपती शिवाजी राजांना उपदेश करावा. राजे, अहो आमच्या गळ्यामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. काय उपदेश करावा? आमच्या गळ्यामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबाराया आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला. विठ्ठल कीर्तनाचं आयोजन काय, कीर्तनाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी तिथला अल्पसा परिहार द्यायचा हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तर ते म्हणतात ना, परात्पर परमात्मा परमराज्य परमरसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू. या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, आई वडिलाच्या कृपा आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, माऊली ज्ञानोबारायाच्या कृपा आशीर्वादानं, छत्रपती शिवाजी राजांच्या कृपा आशीर्वादानं खरं तर आज या ठिकाणी मला येण्याचा योग आला. खरं तर सांगायचं जर झालं किम निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहोत प्रत्येकाला माहिती आहे, परंतु सांगायचं जर झालं आज या ठिकाणी आमचे कैलासवासी रामदास गिरजू देवखळे पाटील आमचे नाना माझे आजोबा या ठिकाणी त्यांना देव आज्ञा झाली. मला सांगा आपले नाना आपल्यातून जाऊन किती वर्ष पूर्ण झाले? 1 वर्ष पूर्ण झालं आणि आजचं हे वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडे यावं, नानांकरिता काहीतरी पुण्य करावं म्हणून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. खरं तर सकाळपासून जर पाहिजे जर झालं सगळ्यांची धावपळ चालू आहे. नानांकरिता भरपूर जणांनी पुण्य या ठिकाणी जमा केलेलं आहे. आपण काय करणार आहोत? कीर्तनाच्या शेवटी काय करणार? ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान त्या ठिकाणी जे काही पुण्य असेल ते सर्व एकत्रित करणार आणि नाण्यांच्या प्रित्यर्थ पाठवणार. बरोबर आहे की नाही? खरं तर सांगायचं जर झालं समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. काय सांगितलं? समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. टाइम अँड टाइड वेस्ट फॉर नॉन. वेळ आणि संधी ही कोणासाठीच थांबू शकत नाही. आणि आजची ही महत्भाग्याची वेळ ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली ते असणारे आमचे प्रमोद मामा असतील, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार वाजवा, जोरदार. जेवण नाही आले का? जेवायला आले? जरा जोरदार वाजवा टाळी, जोरदार. का वाजवायची त्यांच्याकरिता टाळी? त्यांनी जर मला या ठिकाणी बोलावलं नसतं, मला जर त्यांनी कॉल करून या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला जर दिली नसती तर मी आमच्या नानांकरिता काहीतरी पुण्य कमवलं नसतं. खरं तर सांगायचं जर झालं त्यांनी आज या ठिकाणी मला बोलावलं म्हणून आज या ठिकाणी मी आले. म्हणून त्यांच्याकरिता एकदा टाळी जोरदार झाली पाहिजे. त्यांच्यामुळं आज मला तुम्हा सर्वांचे दर्शन आज मला घडले. एवढं पुण्य मी कुठं कमवू शकत होते? विठ्ठल विठ्ठल खरं तर सांगायचं जर झालं सप्ताह करणं सोपं आहे, परंतु 1 दिवसाचा कार्यक्रम करणं सोपं नाही. खरं तर सांगायचं जर झालं मायबाप, आता सध्या कोणी वर्ष श्राद्ध जास्त प्रमाणात करत नाही, साधं प्रवचन ठेवतात. एक महाराज आणायचे गावामध्ये, साऊंड सिस्टीम लावायची तर लावायची, नाही तर तसंच महाराजांना बोलायला लावायचं. परंतु या ठिकाणी जर सांगायचं जर झालं सुंदर असं आयोजन आहे, सुंदर असं नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, मंडप आहे, मृदुंगाचार्यवाले दोन्ही दादा आहेत, पेटीवाले बाबा आहेत, आपण सर्व टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, गायनाचारी असतील, तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहुणे रावळे जमलेले आहात. खरं तर सांगायचं जर झालं तर आज या ठिकाणी माझी मलाच म्हणून वाटतंय दादा भाग्याचा उदय. कारण की ऐका ना माई बाप, पहिला नमस्कार त्या पांडुरंग परमात्म्याला ज्यानं ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. अरे तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला या ठिकाणी बोलण्याचं ज्ञान दिलं. आणि चौथा नमस्कार देवखिळे परिवारांना
त्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल मला सांगा, आपल्या नानांना जाऊन या ठिकाणी किती दिवस पूर्ण झाले? 1 वर्ष. मी जर तुम्हाला विचारलं की कावत ताई, दादा, तुम्ही आज या ठिकाणी कीर्तनाकरिता उपस्थित आहात, आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, का करावा वर्ष श्राद्ध? का करावा 10वा? का करावा 13वा? जर मी विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? ताई, आमच्या शेजारचे करतात म्हणून आम्ही करतो, आमचे नातेवाईक करतात म्हणून आम्ही करतो, तब्बल आमचे पाहुणे रावळे करतात म्हणून आम्ही 10वा 13वा वर्ष श्राद्ध ही विधी करतो. परंतु का करावा वर्ष श्राद्ध 10वा 13वा? ऐका बर का. ज्यावेळी 5 पांडवांचे वडील पंडू राजा ज्यावेळेस इहलोक सोडून परलोकामध्ये गेले, 5 पांडवांचे वडील पंडू राजा इहलोक सोडून परलोकामध्ये गेले, त्यांच्या काही पुण्याईनं त्यांना स्वर्गाची प्राप्ती देखील झाली. पण रोज सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना भगवंताचं दर्शन न घडता त्यांना नरकाचं दर्शन घडायचं. कोणाचं घडायचं? बोलत चला, कोणाचं घडायचं? नरकाचं दर्शन घडायचं. हे कुठंतरी चुकावं, थांबावं म्हणून पंडू राजा फार चिंताग्रस्त राहायचे. का करावं? ऐका बर का. वर्ष श्राद्ध 10वा 13वा चिंताग्रस्त राहायचे. नारद महर्षी त्या ठिकाणी गेले, पंडूराजांची भेट घेतली आणि पंडूराजांना सांगितलं, पंडूराजा, तुमचा चेहरा आज फार उदासीचा दिसतोय, काही संकट आहे का तुमच्यावरती? अहो, काही दुःख आहे का? फार आनंदात होता आता तुम्ही पाठीमाग, आणि आता तुम्ही फार दुःखामध्ये दिसताय, तुमचा चेहरा फार सुकून गेलाय हो, काही कारण आहे का तुमच्या दुःखाला? त्यावेळी सांगावं, नारद महर्षी, ज्यावेळी मी इहलोक सोडून परलोकामध्ये आलो त्यावेळी मला स्वर्गाची प्राप्ती देखील झाली, परंतु रोज सकाळी उठल्याच्या नंतर मला भगवंताचं दर्शन न घडता मला नरकाचं दर्शन घडतंय. हे कुठेतरी चुकावं, थांबावं म्हणून 3ही लोकांमधले भ्रमण करणारे नारद महर्षी म्हटले, पंडू राजा, तुम्हाला काय करावं लागेल? आता तुम्ही काय करू शकत नाही, जे काही कर्म करायचं असेल तर याच ठिकाणी करत जा. तुम्ही म्हणाल की वरती गेल्यावर करू कर्म, वरती गेल्यावर चांगलं काम करू, परंतु वरती गेल्यावर काही नाही. काय करायचं असेल ते या ठिकाणी करायचं. ऐका, माई बाप सांगितलं, मी काय करतो म्हणे. नारद महर्षी पंडूराजांना म्हटले, मी काय करतो? इहलोकामध्ये जातो आणि तुमचे जे 5 पुत्र आहेत, 5 पांडव आहेत, त्यांची गाठ घेतो. आणि गाठ घेतल्याच्या नंतर नारद महर्षी प्रथमतः धर्मराजाला सांगतात. पंडूराजांचा ज्येष्ठ मुलगा, मोठा मुलगा कोण? धर्मराजा. धर्मराजांची गाठ घेतात. नारद महर्षी म्हणतात की का हो, अहो ऐका ना धर्मराजा, तुमचे वडील पंडूराजा ज्यावेळी इहलोक सोडून परलोकामध्ये गेले, त्यांच्या काही पुण्याईनं त्यांना स्वर्गाची प्राप्ती देखील झाली, परंतु रोज सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना भगवंताचं दर्शन न घडता त्यांना नरकाचं दर्शन घडतंय. हे कुठेतरी चुकावं, थांबावं म्हणून तुम्ही 5 पुत्र काय करा, ज्या तिथीला, ज्या वाराला, ज्या दिवशी पंडूराजा इहलोक सोडून परलोकामध्ये गेले, त्या तिथीला, त्या वाराला, त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानदान, द्रव्यदान, अन्नदान, वस्त्रदान, पिंडदान करा आणि त्यांच्या प्रित्यार्थ पाठवा. 5ही पुत्रांनी नारद महर्षींचं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर 5ही पुत्रांनी ज्यावेळी पंडूराजा इहलोक सोडून परलोकामध्ये गेले, त्या तिथीला, त्या वाराला, त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानदान, द्रव्यदान, अन्नदान, वस्त्रदान, पिंडदान केलं आणि पंडूराजांच्या प्रित्यार्थ पाठवलं. घडलं काय? पंडूराजांना नरकाचं दर्शन चुकलं आणि त्यांना भगवंताचं दर्शन घडू लागलं. म्हणून केलं जातं हे 10वा 13वा वर्ष श्राद्ध. विठ्ठल अभंग कोणाचा निवडला? आपण कोणाचा निवडला? एवढं जरी तुम्हाला शेवटपर्यंत कळलं तरी माझ्या कीर्तनाचा सार झाला असं मी समजेल. अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. ज्या संत महात्म्याचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलाय त्या संत महात्म्याचा अधिकार आपण थोडासा पाहू आणि मग पुढे जाऊ. कोण जगद्गुरु तुकोबारा आहे? अरे ज्यांच्या घरी गळका माठ, फुटकं ताट आणि ज्या व्यक्तीची डायरेक्ट वैकुंठाशी वाट, ते असणारे जगद्गुरु तुकोबाराया. किती मोठा अधिकार आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा. खरं तर सांगायचं जर झालं, जगद्गुरु तुकोबारायांची जर परिस्थिती पाहायची जर झाली तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याकडे एवढं वैराग्य होतं, परंतु केळीवर नारळी आणि चुलीवरती
हरळी. केळीवर नारळी म्हणजे काय, जी जो आपला पाणी पिण्याचा माठ असतो त्या माठावरती नारळाची करवंटी पाणी पिण्याकरिता ठेवलेली होती. घर चंद्रमुळी, केळीवर नारळी आणि चुलीवरती हरळी. अरे घरामध्ये जर झोपलं जगद्गुरु तुकोबारायांच्या तर आकाशातील चंद्र दिसायचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटल्याच्या नंतर त्या काळचे सावकार होते, परंतु वैराग्य किती ऐका बरं का, किती वैराग्य. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या चुलीवरती हरळ उगलेली राहायची. बाबा काय उगलेली राहायची? हरळ उगलेली राहायची. याचा अर्थ काय? हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तीनही ऋतूमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची चूल काही पेटत नव्हती. एवढंच जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य होतं. बाई बाप काय अधिकार आहे. अरे किती मोठे जगद्गुरु तुकोबाराय, किती मोठे. अनुरेनुया ठोकड़ा, अनुरेनुया ठोकड़ा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेनुया ठोकड़ा, अनुरेनुया ठोकड़ा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनु रेणू या ठोकड़ा आणि तुका आकाशा एवढा. एवढी जगद्गुरु तुकोबारायांची उंची आहे माय बाप. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे तू आलाय ना मृत्यू लोकामध्ये जन्माला, मग सारखं संसार 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 करू नकोस. या संसाराच्या नादाला तू लागू नकोस. लागायचं जर असेल तर तात्पुरतं लाग. संसारामध्ये देखील नामस्मरण घडू शकतं की नाही. संसार करत असताना नामस्मरण तू कर आणि त्या जगाच्या मालकाची प्राप्ती करून तू घे. असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. का सांगतात की हा देह नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. आपला देह आहे ते सगळं धन आहे, ते सगळं कुबेराचं आहे, आपलं म्हणून काही नाहीये. तुम्ही म्हणाल हा माझा आहे, तो माझा आहे, परंतु या कलियुगामध्ये वास्तविक पाहिजे जर झालं तर आपलं म्हणून कोणीही नाही, कोणीच नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे जगे सोयरे, कोण कुणाचे जगे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे जगे सोयरे, कोण कुणाचे जगे सोयरे. नामाचे सर्व राहिले, नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे. एकदा जोरदार टाळी वाजवा. काय आवाज आहे दादा. खरं तर सांगू, कालच्या कीर्तनामध्ये मी प्रमाण दिलं, सहज प्रमाण दिलं बर का. रंगनी रांगत आ बुलबुल बोलत. मागच्याला म्हटलं म्हणा, मागच्याला ऐकायला मागं नाही. मागचं काय म्हटलं सांगू का, मागचं काय म्हटलं सांगू का. मागचं म्हटलं रंगनी रांगत आ गंगुला बोलत. म्हणून जिथलं तिथं प्रमाण देणारे सर्व गुणीजन मंडळी असतील तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. विठ्ठल या कलियुगामध्ये जगाचा मालक सोडता आपलं म्हणून कुणी नाहीये.
आलाय मोकळ्या हातानं, जाणारही मोकळ्या हातानं. का तुम्ही एखादं सोनं क्विंटल भर वरती घेऊन जाणार आहे का? जाणार का? अरे सुईच्या टोकावरती बसेल सोनं तर नाही सांगणार, परंतु माती सुद्धा तुम्ही वरती नेणार नाही. मग अरे गर्व कुठल्या गोष्टीचा करताय? खर तर सांगायचं जर झालं, ज्यावेळी लता दीदी मंगेशकर शेवटच्या घटिका मोजत होत्या, लता दीदी मंगेशकर माहितीत ना, सुप्रसिद्ध गायक, शेवटच्या घटिका मोजत असताना त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर आज माझ्या दारासमोर 4 मर्सडीज गाड्या उभ्या आहेत. किती? 4 मर्सडीज गाड्या उभ्या आहेत, 4 फॉर्च्युनर गाड्या उभ्या आहेत, 4 क्रेटा गाड्या माझ्या दारासमोर उभ्या आहेत, 4 वॅगनर गाड्या आज माझ्या दारासमोर उभ्या आहेत. परंतु सांगायचं जर झालं ना डॉक्टर, आज मला शेवटचा प्रवास हा व्हीलचेअर वरती करावा लागतोय. व्हीलचेअर म्हणजे काय? जी दवाखान्यामध्ये जी खुर्ची असते त्याच्यावरती पेशंटला बसवलं जातं आणि ढकललं जातं, तिला व्हीलचेअर म्हणतात. डॉक्टर आज माझी जर तब्येत आज बरी जर असती तर आज मी माझं जेवण सकाळी दुपारी संध्याकाळी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत होतो. कुठं? परंतु आज मला दुर्दैव आहे डॉक्टर, सांगावं लागतं, आज मला एका नारळाच्या ज्यूस वरती म्हणजे नारळाच्या पाण्यावरती राहावं लागतंय. डॉक्टर आज माझ्या कपाटामध्ये महागड्या साड्या आज माझ्या कपाटामध्ये आहेत. जगामध्ये कोणालाच एवढी महाग साडी नसेल तेवढी आज साडी माझ्या कपाटामध्ये आहे. परंतु जर सांगायचं झालं ना डॉक्टर, अहो डॉक्टर आज शेवटचा प्रवास हा एका 100 रुपयाच्या गाऊन वरती करावा लागतो. काय सांगायचं होतं? आलाय मोकळ्या हातानं, जाणारही मोकळ्या हातानं, परंतु सुईच्या टोकावरती बसेल एवढं सोनं सुद्धा तुम्ही, माती सुद्धा वरती घेऊन जाणार नाही. गर्व कुठल्या गोष्टीचा करायचा नाही. कोण असेल आपला तर तो फक्त आणि फक्त जगाचा मालक, त्याच्यासाठी फक्त जीवन जगायचं नाही. या ठिकाणी तुम्ही कीर्तनाला बसला का? ऐकावा कीर्तन, का ऐकावं कीर्तन? मी सांगेल, मला सांगा तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो ना इकडे नेवाशाला, इकडे पाहुणे रावळे तुमच्या गावामध्ये संभाजीनगर 4चा काला सोडून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. खरं तर तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये कीर्तन होतात, कीर्तनकार येतात, कीर्तन करूनही जातात की नाही? कीर्तनकार गावामध्ये आणले, कीर्तन 2 तास केलं की लगेच तुम्ही त्यांना वाटत हला म्हणता, झालं तुमचं काम हला म्हणता की नाही? का तुम्ही म्हणता? तुम्ही म्हणणार आहे का आज मला ताई आमच्या गावामध्ये तुम्ही कीर्तन केलं, मी आमच्या गावामध्ये आज राहा, सर्व प्रॉपर्टी इस्टेट बंगला ना गाडी तुमच्या नावावरती करतो, मग तुम्ही आमच्या गावामध्ये राहा म्हणणार आहे की नाही म्हणणार? खरं तर सांगायचं जर झालं तर काय का बघेल महिमा, कीर्तन म्हणजे विडून नाहीये, डोळे तलाव नाहीये तरी ते भरून येतात, ओठ कापड नाहीये तरी तो शिवला जातो, अरे निसर्ग बायको नाहीये तरी ती आपल्यावरती रुसली जातीये, आणि माणूस वातावरण नाही तरी बदलला जातोय, आणि याच बदललेल्या माणसाला पुन्हा बदलावून माणसामध्ये आणण्यासाठी केलं जातं ते खरं कीर्तन. विठ्ठल बाबा सहज एका बाबांनी मी प्रश्न केला, बाबा तुम्ही रोज काकड्याला जाता, हरिपाठाला जाता, भजनाला जाता, कीर्तनाला जाता, बाबा कशाकरिता ऐकता कीर्तन? कशाला ऐकता कीर्तन? वय झालंय घरी बसावं. मी सहज त्या बाबांना प्रश्न केला. त्या बाबांनी मला सांगितलं, बाबा जरा हुशार होते, बाबांनी मला सांगितलं, ताई आम्हाला देव मिळण्याकरिता आम्ही कथा आणि कीर्तन श्रवण करतो. काय उत्तर दिलं? देव मिळण्याकरिता आम्ही कथा आणि कीर्तन श्रवण करतो. मला ते काही उत्तर पडलं नाही. मी बाबांना सांगितलं, बाबा समाजामध्ये जीवन जगत असताना किती महाराज मंडळींना गावामध्ये आणा आणि त्यांना वाटलं बा किती महाराज मंडळींची कीर्तन ऐका, नाही करू शकत तुम्हाला देव. तुम्ही मला प्रश्न केला पाहिजे ताई, आज आम्ही वर्ष झाल्याचा कार्यक्रम आहे, आमची सर्व कामं सोडून आज आम्ही तुमच्या कीर्तनाला बसलोय, तुम्ही म्हणताय देव मिळू शकत नाही, आम्ही देव मिळण्याकरिता इकडे तिकडे बोंबलं झिंडवतो, तुम्ही म्हणताय देव मिळू शकत नाही, मग काय ऐकावं कीर्तन? माझ्या माऊली ज्ञानोबा यांची सुंदर अशी ओवी आहे, का लवणाची कुंजरी सुदलिया नवल सागरी, नोहेची माघारी परते जेवी. मायबाप लवण म्हणजे मीठ, सांस्कृतिक भाषेमध्ये मिठास हा शब्द काय वापरलाय? लवण हा शब्द वापरलाय. आणि
समुद्रामध्ये बुडवल्याच्या नंतर वरती येईल का? नाही येणार. काय येणार नाही? ज्याप्रमाणे मीठ हे समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर ते समुद्रमय होतं, त्याचप्रमाणे मी बाबांना सांगितलं, बाबा किती कथा कीर्तन ऐका, तुम्हाला देव तर मिळू शकत नाही, परंतु ज्या व्यक्तीनं कथा कीर्तन ऐकली तो व्यक्ती एकदा स्वतः देव झाल्याशिवाय राहणार नाही. हरि रूप होय हरि रूप होय हरि रूप होय कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप कीर्तन चांग होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप कीर्तन सांग आणि होय अंग म्हणून कीर्तन ऐकावं. आलाय ना मृत्यू लोकामध्ये जन्माला, काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी? अरे तुम्ही संसार करा, असं मी सांगणार नाही. तुम्ही संसार सोडा आणि एखाद्या गडावरती जाऊन भगवे कपडे घालून बसा, मी असं सांगणार नाही. प्रत्येकाला जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला संसार हा करावा लागतो. प्रत्येक जण संसाराच्या फेऱ्यामध्ये गुंतत असतो, परंतु गुंतत असताना नामस्मरण करा, चिंतन करा, उपासना करा. मी जर तुम्हाला सांगितलं देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा, तुम्ही काय म्हणाल? ताई आम्हाला टायमिंग